मित्रांनो, तुमचा कुठलाही उद्योग व्यवसाय असो, तुमच्याकडे उद्यम सर्टिफिकेट असणं अतिशय गरजेचं आहे आणि हेच उद्यम सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या अगदी मोफत कसं काढायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला गुगलच्या माध्यमातून उद्यम रजिस्ट्रेशन सर्च करायचे. याच्या वेबसाईटची डायरेक्टली लिंक, पोर्टलची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता उद्यम रजिस्ट्रेशनची वेबसाईट उद्यम रजिस्ट्रेशनसाठी दाखवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात पहिली स्टेप आहे आधार व्हेरिफिकेशन. आधार नंबर, आधारनुसारचं नाव आणि याच्या खाली आपल्याला सर्व अटी शर्ती मान्य अशी स्वयं घोषणा देऊन व्हॅलिडेट जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचे. व्हॅलिडेट अँड जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी एंटर करून आपल्याला याला व्हेरीफाय करायचे. व्हेरिफिकेशन सक्सेसफुली होईल. त्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करायचे. याच्यामध्ये पॅन कार्ड कुठल्या प्रकारातले, एकल आहे, सहकारी आहे, पार्टनरशिप मध्ये किंवा बचत गट आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, ट्रस्ट वगैरे, याच्यामधून आपला प्रकार निवडायचा आहे. एकल असेल, वैयक्तिक असेल तर वैयक्तिक या ठिकाणी द्यायचं आहे. याच्यानंतर पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपलं पॅन कार्डनुसार नाव द्यायचं आहे, जन्मतारीख द्यायची आहे आणि सर्व या अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत याची एक स्वयंघोषणा खाली आपल्याला टिक करायची आहे आणि पॅन व्हॅलिडेट वरती क्लिक करायचे. ही सर्व डाटा मॅच झाल्यानंतर आपलं पॅन व्हॅलिडेट होणार आहे आणि पॅन व्हॅलिडेट झाल्यानंतर बरीच सारी माहिती पॅन कार्डनुसार डायरेक्टली घेतली जाणार आहे. ज्या ब्लर माहिती आहे ती पॅन कार्डनुसार माहिती घेतलेली, आपल्याला ती माहिती भरायची नाही असं सांगितलं जात आहे. याच्यानंतर पुढे आपण पाहू शकतो आपल्याला आता माहिती भरण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. याच्यामध्ये आपला ITR भरला होता का, त्याचा पॅन कार्डनुसारची माहिती आलेली डायरेक्ट ब्लर झालेली आहे. याच्यानंतर आपला GSTN आहे का, असेल तर यस नो आणि लागू नसेल तर त्याला लागू नाही म्हणून सोडून देऊ शकता. याच्यानंतर पुढे आपल्याला माहिती द्यायची आहे ती म्हणजे आपल्या सर्व व्यवसायाबद्दलची, की आपला जे काही रिटर्न डाऊन व्हॅल्यू जी आहे आपल्या व्यवसायाची ती काय, त्याच्यानंतर एक्सक्लुजन त्याच्यामध्ये किती येतं, त्यानुसार ऑटोमॅटिक आपल्याला फायनल रक्कम इकडे चेंज होणार आहे. याच्यानंतर आपलं टोटल जे काही टर्नओव्हर आहे वार्षिक, तो टर्नओव्हर किती आहे ती त्या ठिकाणी द्यायचं आहे, तो सुद्धा आपल्याला पुढे ऑटोमॅटिक येणार आहे. आणि सर्व व्यवसायाच्या संदर्भातील माहिती भरल्यानंतर आपल्याला याला कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, पुढे आपल्याला आपल्या व्यवसायाच्या पत्त्याच्या संदर्भातील माहिती वगैरे जोडण्यासाठी पुढे रिडायरेक्ट केलं जाणार आहे बेसिक डिटेलमध्ये. बेसिक डिटेलमध्ये नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे काही व्यवसाय असेल त्या व्यवसायाचं नाव याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे. व्यवसायाचं नाव दिल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल ID द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली सोशल कॅटेगरी काय आहे, जनरल, SC ST OBC ती द्यायची आहे. जेंडर मेल फिमेल ऑदर जे असेल ते आपल्याला याच्यामधून निवडायचे आहे. आणि याच्यानंतर तुम्ही दिव्यांग वगैरे आहात का असाल तर त्या ठिकाणी येस करायचे, नसेल तर नो करायचे. आणि याच्या खाली आपल्याला ऑफिशियल ॲड्रेस द्यायचा आहे, जो आपल्या त्या उद्योग व्यवसायाचा पत्ता असेल तो. याच्यामध्ये जो ब्लॉक, पत्ता, त्याच्या गावाचं नाव, ही सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव, पिनकोड, राज्य, जिल्हा निवडायचं आहे. आता या ठिकाणी राज्य निवडल्यानंतर आपल्याला जिल्ह्याची यादी दाखवली जाईल आणि जिल्हा निवडल्यानंतर खाली आपलं जे काही DIC कार्यालय असेल ते उद्योग आधार कार्यालय आपलं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी निवडलं जाणार आहे. आता आपल्याला चूज DIC जी ऑप्शन येते इकडे आपण जिल्हा निवडल्यानंतर ऑटोमॅटिकली ती फुलफिल होणार आहे. आता आपण धाराशिव निवडले, धाराशिव कार्यालय या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्याच्यानंतर आपल्या व्यवसायाचं लोकेशन, इथं परत एकदा आपल्याला आपल्या फॉर्मचं नाव टाकायचंय. त्याच्या खाली त्याच्याबद्दलची माहिती द्यायची, पूर्ण पत्ता, परत एकदा गाव वगैरे वगैरे जे काय असेल ते पूर्ण याच्यामध्ये जोडायचे. आणि जोडल्यानंतर आपल्याला हा ॲड कॅटेगरी, ॲड जे युनिट आहे तो आपल्याला याच्यामध्ये जोडायचा आहे. हा युनिट आपल्याला पूर्ण पत्त्यासहित जोडायचा आहे. त्याचाही आपल्याला पिनकोड द्यायचा आहे, त्याच्याबद्दलची पूर्ण सिटीची माहिती द्यायची आहे, स्टेट, ही सर्व माहिती याच्यामध्ये भरायची. जर दोन्ही ऑफिस ॲड्रेस आणि फॉर्मचा ॲड्रेस एकच असेल तो ॲड्रेस जसा आहे तसा कॉपी करू शकता. ऑफिस तुमचं एका ठिकाणी असेल, तुमचा फॉर्म वेगळ्या ठिकाणी असेल तर त्या फॉर्मचा जो काही पत्ता असेल तो फॉर्मचा पत्ता आपल्याला याच्यामध्ये द्यायचा आहे. आणि फॉर्मचा पत्ता दिल्यानंतर आपल्याला याला ॲड युनिट करायचं, म्हणजे हा व्यवसाय आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जर तुम्ही यापूर्वी एखादा व्यवसाय केलेला असेल, दुसरा व्यवसाय जरी ॲड करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये व्यवसाय ॲड करू शकता. एडिटच्या ऑप्शनमधून तुम्हाला व्यवसाय ॲड करता येणार आहे. आता हा व्यवसाय ॲड झाल्यानंतर पुढे आपलं काही पहिलं रजिस्ट्रेशन वगैरे त्याच्या संदर्भातील माहिती विचारली जाते. ती जर असेल तर येस करायचं, नसेल तर डायरेक्टली NA करून आपण पुढं जाऊ शकता. जर पूर्वी काही आपलं रजिस्ट्रेशनच्या संदर्भातील असेल तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार आहे. याच्यानंतर स्टेटस ऑफ एंटरप्राइज. आता हे जे काही उद्योग व्यवसाय आहे आपला, हा कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे, सध्या तो चालू आहे का, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करू शकता. जर नसेल तर नो केल्यानंतर आपल्याला पुढे काही विचारलं जाणार नाही, पण असेल तर तो कधीपासून चालू करण्यात आलेला आहे ती सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे.
याच्यानंतर पुढे आपल्याला त्याच्या बँक डिटेल द्यायच्या, जे लाभार्थ्याच्या त्या फॉर्मच्या ज्या असतील, करंट अकाउंट असेल त्याच्या संदर्भातील, सेव्हिंग अकाउंट असेल त्याच्या संदर्भातील जी काही पूर्ण माहिती, बँक आयपीसी कोड आहे ती पूर्ण माहिती याच्यामध्ये भरायची आहे. याच्यानंतर व्यवसायाची ऍक्टिव्हिटी काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग एक सर्व्हिसेस आहे हे त्या ठिकाणी भरायचे. सर्व्हिसेस असेल तर ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग ते आपल्याला निवडायचे. याच्यामध्ये आपला जो काही व्यवसाय असेल त्याची 2-3 अक्षरं पहिली, जसे की 3 अक्षरं 4 अक्षरं आपण उदाहरणार्थ त्यातली निवडू शकता आणि त्यानुसार जो काही व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे. व्यवसाय निवडल्यानंतर त्याचे जे काही NIC कोड आहेत ते सर्व कोड आपल्याला दाखवले जातील आणि या ॲड ॲक्टिव्हिटीला आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता हे ॲड झाल्यानंतर पुढे आपल्याला माहिती द्यायची आहे मॅनपॉवरच्या संदर्भातील. आपला जो उद्योग व्यवसाय चालवला जातोय त्या ठिकाणी किती स्त्री कामगार आहेत, किती पुरुष कामगार आहेत, किती ऑदर कामगार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला भरायची आहे. 1 असेल तर 1, 10 असतील तर 10, 50 असतील तर 50 ती माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे. त्याच्यानंतर बरेच सारे जे काही पोर्टल आहेत, बऱ्याच साऱ्या काही जे इतर योजना किंवा हे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचे का असं विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक असेल येस करा, नसेल तर त्या ठिकाणी नो 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 करू शकता. याच्यानंतर ज्या ठिकाणी येस आहे त्या ठिकाणी करायचं, अटी शर्ती मान्य करून फायनल सबमिटवरती क्लिक करायचे. या फायनल सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा विचारलं जाईल तुम्हाला हे सबमिट करायचं आहे का, हो. याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. आलेला OTP आणि खाली दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो जसा आहे तसा पाहून आपल्याला या ठिकाणी फायनल सबमिटवरती क्लिक करायचे. आपला फायनल सबमिटसाठी परत एकदा विचारलं जाईल, त्याला ओके करायचे आणि ओके केल्याबरोबर आपलं फायनल सबमिट होणार आहे. आपला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो नंबर आपल्याला ताबडतोब जनरेट करून दिला जाणार आहे. आता हा आपल्याला डाउनलोड करायचं आहे, हे सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. मग काय करायचं, आता आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे. परत एकदा मुख्य पृष्ठावरती यायचे. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर अपडेट आणि कॅन्सल ॲप्लिकेशन जे आहे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जो नंबर आलेला आहे तो नंबर टाकायचा आहे, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर OTP मागवण्यासाठी क्लिक करायचे, कॅप्चा कोड टाकायचा आणि OTP जनरेट करण्यासाठी ऑप्शन निवडायचे. आलेला मोबाईलवरती OTP टाकायचा, परत खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करायचे. व्हॅलिडेट केल्याबरोबर आपलं त्या उद्यम रजिस्ट्रेशनचं लॉग इन होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण जी काही माहिती भरलेली ती माहिती आपल्याला दाखवली जाईल. याला कॅन्सलेशन करायचं असेल कॅन्सल करू शकता, अपडेट करायचे किंवा याची प्रिंट काढायची आपण बाबी या ठिकाणी करू शकता आणि जर एडिट करायचं असेल तर एडिट सुद्धा या ठिकाणीच तुम्हाला करता येणार आहे. आता हे प्रिंट सर्टिफिकेटसाठी आपण क्लिक केलं, याच्यामधून आपलं सर्टिफिकेट दाखवलं जाणार आहे. याची PDF सेव्ह करू शकता, प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता. जर याच्या अंतर्गत तुमचा एक व्यवसाय जोडलेला असेल, तुम्ही जर इतर व्यवसाय जोडू इच्छित असाल, तुम्हाला दुसरा एखादा व्यवसाय त्याच्यामध्ये ऍड करायचा असेल तर एडिटच्या ऑप्शनमधून आपण याच्यामध्ये ऍड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने अगदी घर बसल्या मोफतमध्ये आपण हे उद्यम सर्टिफिकेट काढू शकता. धन्यवाद.